नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता आपण आलो आहे नर्सरीच्या पॉलीहाऊस मध्ये. हे मालक आहेत या नर्सरीचे आणि पॉलीहाऊसचे पण. हा आता हे हसत आहे. आता यांना का हसत आहे बघा तुम्ही. बघा हे आहेत कोळी. हे नर्सरीचे नेट शेड वगैरे बांधतात, परत पॉलीहाऊसची पण कामे घेतात. हे आहेत दुसरे नवनाथ चौधरी, आता युवा उद्योजक. हे बघा कपिल शेट्टी यांच्या पॉलीहाऊस मध्ये ह्याला पीस लिली म्हणतात. पांढरी फुलं येतात, एकदम युनिक प्लांट आहे. ह्या झाडाला पॉन्सेटिया म्हणतात. हे झाड अप्रतिम एक नंबर झाड असतं. हे दिसायला पण आणि शायनिंगला सगळ्या गोष्टीला. हे ह्यांच्या पॉलीहाऊस मध्ये बराचसा माल आहे. हे पण झाड. आता या तिघांची चर्चा चालू आहे, बघू शकता तुम्ही. ग्रहण चर्चा चालू आहे, एकदम ग्रहण चर्चेत. आता हे चालली आहेत आपापल्या नर्सरीमध्ये. आता हे पॉलीहाऊस मधला माल बघितला यांनी. आता हे जायच्या, हे मालक हे जायच्या गतीवर आहेत आता त्यांच्या दुसऱ्या नर्सरीवर. तर आम्ही पण सगळे चाललो आहे. आता बघू शकता मी पण आपली बुलेट काढलेली आहे, वळवली आहे. आता मी अशा तऱ्हेने नर्सरीमध्ये औषध टाकलं जातं. हे बघा, हे नर्सरीचे मालक स्वतः औषधाचा पंप हातात घेऊन आता मारणार आहेत. हे बघताय तुम्ही. हे पूर्ण नर्सरीला आता हे अख्खं स्प्रे करणार आहेत. नवनाथ भाऊ हे आमची 9 एकर यांची नर्सरी आहे. 9 एकर खूप मोठी असते. ही जे 2 व्हीलर वर दिसते का, व्यासपावर येतात ना, यांच्याकडं क्रेटा गाडी आहे, खूप मोठी असते नर्सरी क्षेत्रातली. हे आहेत कपिल शेठ. हे यांचं आता आपण जाऊन आलेलो आहे पॉलीहाऊस मध्ये. 20 गुंठ्यात पॉलीहाऊस आहे, खूप मोठी हस्ती आहेत. यांची 5 एकरामध्ये नर्सरी आहे कपिल शेठ यांची. 24 एकर जमिनीचे मालक आहेत इथं. जिथं आपण थांबलोय ती पण त्यांची जमीन आहे, ती भाड्याने दिलेली आहे. नवनाथ चौधरी यांना दिलेली आहे. आणि हे बघा, हे आहेत हे कापून चाललेत पण. हॅलो, हे जे समोरचं नेट दिसतंय का, हे यांनी बनवले, ह्या हस्तींनी बनवले. नंबर सांगा, तुमचं ऍडव्हर्टाईज करायची. हो का, हे हात करतात ते. हे अख्खं नेट आहे ना, हे यांनी बनवलेलं आहे. हे अख्खं 15 गुंठ्यामध्ये नेट बनवले. बघा, ही नर्सरी आहे नवनाथ पोपट चौधरी यांची. आणि हे मालक या जमिनीचे दिसते का कसं हसते. 24 एकरचे मालक, 2 आकडे 7-12. आळंदीची कपिल शेठ शिंदे, मोठी हस्ती. औषधाचा पंप भरणं चालू आहे. हे औषध काढून त्यात टाकलेलं आहे. आता हे पाणी भरतात. आता औषध मारायचं चाललं आहे. आमचे मित्र ह्यांचं आता बघू शकता औषधं बघा, ह्यांची झाडं बघा तुम्ही. नर्सरीतली झाडं कशी आहेत नर्सरीतली. ह्या पोरांनी काय केलं बघा, घेतलं उडून पाणी अंगावर. आता म्हणतोय की तिथं पिळा पडला होता म्हणून मला तिने साडलं. अशा तऱ्हेने चालली आहेत यांची कामं. आता ती तुम्हाला मी दाखवत आहे नर्सरीचं कशी कामं असतात. ना पंप मारणे, औषध मारणे, नर्सरीची कामं खूप किचकट असतात. थोडं जरी आभाळ आलं तरी कीड लागती, औषध मारावं लागतो, खर्च करावा लागतो. आणि ती वाट बघावं लागती कस्टमरची. मार्केट जर शांत असेल तर झाड मेंटेनन्स असल्यामुळं धंदा पाण्याची वाट बघावं लागते. कस्टमर कधी येतोय, माल कधी जातोय. आता हे गडी कसा औषध मारतोय बघा पेट्रोलच्या पंपाने. त्याचा पंप चालू होतोय, बंद होतोय. ते म्हणतोय असं का होतोय, त्यालाच माहिती का होतोय असं. बघा यांची नर्सरी तुम्हाला दाखवत आहे कशी नर्सरी आहे. मोगरा, जास्वंद अशा फुलवाल्या व्हरायट्या भरपूर आहेत त्यांच्या नर्सरीमध्ये. अशी आहे आमची पण नर्सरी आहे श्री दत्त रोज. असेच नवीन कॉमेडी ब्लॉग्स पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आवडला असेल ब्लॉग्स तर कमेंट करा आणि कसे लागत आहेत तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा. चला लाईक पण करा. थँक्यू सो मच.